अयोध्येतील राम जन्मभूमी येथील राम मंदिरात सोमवारी रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामाची प्राणप्रतिष्ठा केली. त्यानंतर संपूर्ण देशभरात दिवाळी साजरी करण्यात आली. सर्वत्र भगवं आणि राममय वातावरण पाहायला मिळालं. पण या सगळ्या वातावरणात एक स्वामी चर्चेच्या केंद्रस्थानी आले. हे स्वामी म्हणजे स्वामी गोविंद देवगिरी महाराज. पंतप्रधान मोदींनी 11 दिवसांचा उपवास सोडण्यापासून ते उद्धव ठाकरेंच्या टीकेपर्यंत हे स्वामी गोविंद देवगिरी महाराज चर्चित आहेत. पण हे स्वामी गोविंद देवगिरी महाराज कोण आहेत आणि उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर का टीका केली हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार, मी वैभव पाटील. माय महानगरमध्ये आपलं स्वागत. अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या सोहळ्याआधी 11 दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपवास केला होता. हा उपवास पंतप्रधान मोदींनी राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देवगिरी यांच्या हस्ते चरणामृत प्राशन करून सोडला. तर पंतप्रधान मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. स्वामी गोविंद देवगिरी यांचं मूळ नाव किशोर मदन गोपाल व्यास. गोविंद देवगिरी यांचा जन्म 1949 मध्ये महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील बेलापूर या गावात एका धार्मिक ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांना प्राचीन आध्यात्मिक शास्त्रांचा अभ्यास, भक्ती आणि कटिबद्ध धार्मिकतेचा वारसा कौटुंबिक परंपरेतून आणि पालकांकडून हा मिळाला होता. गोविंद देवगिरी महाराज यांनी त्यांच्या मूळ गावीच आपलं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर ते परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांनी स्थापन केलेल्या तत्वज्ञान विद्यापीठात दाखल झाले, ज्यांनी स्वाध्याय नावाची क्रांतिकारी सामाजिक धार्मिक चळवळ सुरू केली. पांडुरंग शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांनी BA तत्वज्ञानामध्ये पदवी घेतली. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी गोविंद देवगिरी महाराज वाराणसीत गेले. तेथे त्यांनी दर्शनाचार्य ही पदवी प्राप्त केली. वाराणसीत त्यांनी प्रसिद्ध वैदिक अभ्यासक वेदमूर्ती डॉक्टर विश्वनाथजी देव यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं. दरम्यान 120 वर्षांच्या कौटुंबिक परंपरेला पुढे नेत त्यांनी प्रथम त्यांच्या मूळ गावी श्री भगवतावरील धार्मिक प्रवचन सादर केलं. त्यावेळी ते 17 वर्षांचे होते. आता गेल्या अनेक वर्षांपासून ते श्रीमद भगवद्गीता, रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी, दासबोध, योग वशिष्ठ आणि भारतीय संस्कृतीचा पाया असलेल्या आध्यात्मिक साहित्याच्या इतर मौल्यवान आणि प्राचीन ग्रंथांवर प्रवचन देत आहेत. त्यांची प्रवचने केवळ भारतातच नव्हे तर नेपाळ, कॅनडा, युनायटेड स्टेट्स, ग्रेट ब्रिटन इत्यादींसह अनेक प्रदेशातही आयोजित केली जातात. परमपूज्य स्वामी सत्यमित्रानंद गिरीजी यांच्या शुभ हस्ते 30 एप्रिल 2006 रोजी गंगा नदीच्या तीरावर असलेल्या हरिद्वारच्या पवित्र स्थळी त्यांना परमहंस संन्यासामध्ये म्हणजे सर्वोच्च आध्यात्मिक आदेशाचा त्याग याकरिता दीक्षा देण्यात आली. कांची कामकोटी पीठाचे प्रमुख परमपूज्य जयेंद्र सरस्वतीजी यांच्या आशीर्वादाने हा दीक्षा सोहळा संपन्न झाला. या संन्यासानंतर स्वामींना पूर्वी आचार्य किशोरजी व्यास म्हणून ओळखले जाते. त्यांना आता औपचारिकप्रमाणे श्री गोविंद देवगिरी महाराज म्हणतात. त्यांचे अनुयायी त्यांना स्वामीजी म्हणून सुद्धा संबोधतात. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही मायमहानगर.com लॉग इन करा. आमचं फेसबुक पेज, इंस्टाग्राम पेज, ट्विटर पेज लाईक करा. माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.